नमस्कार. आज आपण एका अशा युद्धाबद्दल बोलणार आहोत ज्याने खरं तर संपूर्ण जगाचा नकाशाच बदलून टाकला, तेही फक्त 6 वर्षात. बरोबर ओळखलत, आपण बोलतोय 1939 ते 1945 दरम्यान झालेल्या दुसऱ्या महायुद्धाबद्दल. तर आपण हे सगळं कसं समजून घेणार आहोत? सगळ्यात आधी बघूया की हे युद्ध सुरूच का झालं, मग कोण कोणाविरुद्ध लढत होतं ते पाहू. त्यानंतर युद्धाला कलाटणी कशी मिळाली, त्यात किती मोठं नुकसान झालं आणि सगळ्यात शेवटी या युद्धानंतर आपलं जग कसं बदललं, या सगळ्या टप्प्यांवर आपण नजर टाकणार आहोत. चला सुरुवात करूया. ठीक आहे, तर पहिला मुद्दा, युद्धाची पार्श्वभूमी. म्हणजे हे सगळं सुरू कसं झालं, अशी काय परिस्थिती निर्माण झाली होती की इतकं मोठं विनाशकारी युद्ध पेटलं. या युद्धाचं वर्णनच असं केलं जातं की हे मानवजातीच्या इतिहासातील सर्वात विनाशकारी आणि रानटी युद्ध होतं. आणि खरं सांगायचं तर हे एकच वाक्य या युद्धाची भीषणता आणि व्याप्ती सांगायला पुरेसं आहे. यावरूनच कल्पना येते की काय घडलं असेल. हे युद्ध काही एका रात्रीत सुरू झालेलं नाहीये, नाही, अजिबात नाही. त्याची बीजं खूप आधीच पेरली गेली होती. बघा ना, पहिल्या महायुद्धानंतर काही देशांवर लादलेले अपमानकारक तह, मग आली 1930ची जागतिक महामंदी, त्यातूनच हुकुमशहांचा उदय झाला आणि या सगळ्या घटनांची एक साखळीच तयार झाली, ज्याने जगाला अक्षरशः एका ज्वालामुखीच्या तोंडावर आणून ठेवलं होतं. म्हणजे बघा, झालं काय होतं, अनेक गोष्टी एकाच वेळी घडत होत्या. एकीकडे पहिल्या महायुद्धानंतर झालेले तह अन्यायकारक होते, दुसरीकडे आर्थिक मंदी आणि बेरोजगारीने लोक हैराण झाले होते. आणि अशा परिस्थितीत काय होतं, लोकांच्या मनात आक्रमक राष्ट्रवाद जागा होतो. याच परिस्थितीचा फायदा उचलून हिटलर आणि मुसोलिनीसारखे हुकुमशहा सत्तेत आले आणि तिकडे आशियामध्ये जपानचा साम्राज्य विस्तार सुरूच होता. म्हणजे सगळ्या बाजूनी युद्धासाठी परिस्थिती तयार होत होती. चला आता पार्श्वभूमी सोडून प्रत्यक्ष संघर्षाकडे येऊया. हे जग नेमकं 2 गटांमध्ये कसं विभागलं गेलं होतं ते बघूया. तर हे युद्ध होतं 2 प्रमुख गटांमध्ये. एकीकडे होती अक्षराष्ट्रे म्हणजेच ॲक्सेस पॉवर्स, ज्यात होते जर्मनी, जपान आणि इटली, आणि त्यांच्या विरोधात होती मित्रराष्ट्रे म्हणजेच अलाइड पॉवर्स. यात कोण होतं? ब्रिटन, फ्रान्स, सोव्हिएत युनियन आणि नंतरच्या काळात अमेरिकासुद्धा त्यांच्या बाजूने उतरला. युद्धाची ठिणगी पडली जेव्हा जर्मनीने पोलंडवर आक्रमण केलं आणि त्यानंतर तर हिटलरने अक्षरशः धुमाकूळ घातला. डेन्मार्क, नॉर्वे, हॉलंड, पश्चिम युरोपचा मोठाच्या मोठा भाग जिंकला. इतकंच नाही तर 1941 मध्ये करार मोडून थेट सोव्हिएट युनियनवरच हल्ला केला. तिकडे जपानही अक्षराष्ट्रांच्या गटात सामील झाला आणि त्याने पॅसिफिक महासागरात हल्ले सुरू केले. सुरुवातीला तर असं वाटत होतं की या अक्षराष्ट्रांना कोणी थांबवूच शकत नाही. त्यांची घोडदौड रोखणं जवळजवळ अशक्यच वाटत होतं. पण मग ही जी विजयी घोडदौड होती ती थांबली कशी आणि परिस्थिती पूर्णपणे उलटतली कशी? आता आपण युद्धाच्या त्या निर्णायक वळणावर आलो आहोत. तो टर्निंग पॉइंट पाहूया ज्याने इतिहासाची दिशाच बदलून टाकली. आणि तो टर्निंग पॉइंट होता स्टॅलिनग्राडची लढाई 1942 सालची. ही एक इतकी भीषण लढाई होती की ज्यात सोव्हिएट युनियनने जर्मनीच्या सैन्याचा पार धुवा उडवला. हा जर्मनीसाठी इतका मोठा धक्का होता, इतका मोठा पराभव होता की यानंतर पूर्वेकडील आघाडीवर त्यांचं सैन्य पुन्हा कधीच उभं राहू शकलं नाही. स्टॅलिनग्राडच्या विजयानंतर तर मित्र राष्ट्रांना जणू काही नवीन बळच मिळालं. त्यांनी सगळ्याच आघाड्यांवर जबरदस्त प्रतिहल्ला सुरू केला. उत्तर आफ्रिकेत जर्मन आणि इटालियन सैन्याला हरवलं. पूर्व युरोपमध्ये तर जर्मनीला एकामागोमाग एक पराभव पत्करावे लागले. मित्र राष्ट्रांचं सैन्य थेट इटलीत घुसलं आणि दुसरीकडे पॅसिफिकमध्ये अमेरिकेने जपानला मागे ढकलायला सुरुवात केली होती. म्हणजे आता फासे पलटले होते. पण या विजयाची आणि एकूणच या युद्धाची एक काळी बाजू आहे, ती म्हणजे यात झालेला विध्वंस. आता आपण त्या प्रचंड मानवी हानीवर नजर टाकूया, ज्याचे आकडे ऐकून आजही अंगावर काटा येतो. हे आकडे बघा, 4,82,00,000. हो, दुसऱ्या महायुद्धात अंदाजे इतक्या लोकांनी आपले प्राण गमावले. ही संख्या इतकी मोठी आहे की त्याची कल्पना करणं सुद्धा आपल्यासाठी खूप कठीण आहे. आणि यातली एक धक्कादायक गोष्ट म्हणजे अक्षराष्ट्रांच्या तुलनेत मित्र राष्ट्रांची जीवितहानी जवळजवळ 5 पटीने जास्त होती. म्हणजे विचार करा, यात सैनिक तर होतेच, पण सामान्य नागरिकही प्रचंड संख्येने मारले गेले. या युद्धात सर्वात जास्त फटका बसला तो सोव्हिएट युनियन आणि चीनला. आकडेवारी पाहिली तर सोव्हिएट युनियनमध्ये तब्बल 2 कोटी आणि चीनमध्ये 1 कोटी लोकांचा मृत्यू झाला. या दोनच देशांनी कोट्यावधी लोकांचे प्राण गमावले. ही किंमत खरंच शब्दात मोजण्यापलीकडची आहे. शेवटी 1945 साली जर्मनी दोन्ही बाजूंनी घेरला गेला. पूर्व आणि पश्चिमेकडून झालेल्या हल्ल्यांपुढे त्यांनी गुडघे टेकले आणि शरणागती पत्करली. हिटलरने आत्महत्या केली आणि युरोपमधलं युद्ध संपलं.
पण युद्ध अजून संपलं नव्हतं. जपान अजूनही लढत होता आणि त्याला शरण यायला भाग पाडण्यासाठी अमेरिकेने एक असं शस्त्र वापरलं ज्याने जगाला हादरून सोडलं. हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले गेले आणि अखेर 15 ऑगस्ट 1945 रोजी जपाननेही शरणागती पत्करली. इतिहासातील सर्वात विनाशकारी युद्धाचा हा एक अत्यंत दुःखद शेवट होता. तर युद्ध संपलं, पण त्यानंतरचं जग आधीसारखं राहिलं नाही. चला आता बघूया की या महायुद्धानंतर जगाचा नकाशा आणि इथली राजकीय समीकरणं कशी कायमची बदलून गेली. युद्धाचा शेवट म्हणजे फक्त लढाई थांबली असं नव्हतं, तर एका नव्या युगाची सुरुवात होती. बघा, अयशस्वी ठरलेल्या लीग ऑफ नेशन्सची जागा आता संयुक्त राष्ट्र संघाने म्हणजे युएनओने घेतली. 2 नव्या महासत्ता अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यात शीतयुद्ध सुरू झालं. आशिया आणि आफ्रिकेतील अनेक देश स्वतंत्र झाले. तिथे निर्वसाहतीकरणाची एक मोठी लाटच आली. आणि हो, सगळ्या मोठ्या देशांमध्ये अणुबॉम्ब बनवण्याची एक भयंकर स्पर्धा सुरू झाली. या सगळ्याचा परिणाम काय झाला तर जगाची रचनाच बदलून गेली. आधी जगात अनेक सत्ता केंद्र होती, पण आता तसं राहिलं नाही. आता जग फक्त 2 गटांमध्ये, 2 ध्रुवांमध्ये विभागलं गेलं. एकीकडे अमेरिका आणि दुसरीकडे सोव्हिएत युनियन. या 2 कट्टर प्रतिस्पर्धी महासत्तांमुळे पुढची कित्येक दशकं जगात एक वेगळाच तणाव निर्माण झाला, ज्याला आपण शीतयुद्ध म्हणून ओळखतो. तर हे खरं आहे की या महायुद्धाने जगाला एक नवी दिशा दिली. अनेक देश स्वतंत्र झाले, एक नवी जागतिक व्यवस्था तयार झाली. पण त्यासाठी मोजलेली किंमत ती अफाट होती. करोडो लोकांचे जीव गेले. त्यामुळे एक प्रश्न मागे उरतोच की हा बदल खरोखरच इतक्या मोठ्या किमतीचा होता का? हा प्रश्न आजही आपल्याला विचार करायला भाग पाडतो.